संपूर्ण जगाला आपल्या तबल्याच्या तालावर नाचायला भाग पाडणारे ज्येष्ठ संगीतकार उस्ताद जाकीर हुसेन यांचं वयाच्या 73व्या वर्षी निधन झालं. उस्ताद जाकीर हुसेन यांच्या कुटुंबियांनी पुष्टी केली की ते इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस आजाराने ग्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचार सुरू होता. मात्र त्यांची फुफ्फुसे निकामी झाल्यामुळे त्यांच्या हृदयावर परिणाम झाला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. इडिओपॅथिक हा नेमका कोणता आजार आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो? डॉक्टर करण मेहरा म्हणाले की फायब्रोसिस म्हणजे सूज किंवा जखम, तर इडिओपॅथिक म्हणजे रोगाचे कारण कळत नाही. पल्मोनरी फायब्रोसिस हा एक आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुसे खराब होऊ लागतात आणि त्यामध्ये जखमा होऊ लागतात. परंतु जेव्हा या जखमांचे कारण कळत नाही तेव्हा त्याला इडिओपॅथिक पल्मोनरी आजार म्हणतात. या आजारात ऑक्सिजन धारण करणाऱ्या फुफ्फुसातील ॲल्व्होली किंवा नळ्या खूप अरुंद होतात, ज्यामुळे रक्ताला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. त्याचवेळी फुफ्फुसातील जखमांमुळे फुफ्फुसात ऑक्सिजन ओढण्याची क्षमता देखील कमी होते. इडिओपॅथिक फायब्रोसिसमध्ये पडदा खूप कठीण किंवा कडक होतो आणि ऑक्सिजन त्यातून जाऊ शकत नाही, त्यामुळे फुफ्फुसे खराब होऊ लागतात. डॉक्टर करण मेहरा यांनी सांगितले की हा आजार साधारणपणे 50 ते 55 वर्ष वयात आढळून येतो, पण या वयातही प्रत्येक व्यक्तीला या आजाराचे निदान होईल याची खात्री देता येत नाही. जेव्हा प्रकरण गंभीर होते तेव्हाच लोक डॉक्टरांकडे जातात आणि नंतर तपासणीद्वारे समजते की हा आजार इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस आहे की नाही. जेव्हा एखाद्याला इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस होतो तेव्हा त्याची लक्षणे हळूहळू वाढू लागतात. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो, कोरडा खोकला येतो, खूप थकल्यासारखे वाटू लागते, वजनही कमी होऊ लागते, सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना सुरू होतात. एका प्रकारे फुफ्फुसांची क्षमता खूप कमकुवत होते आणि रुग्णाला ऑक्सिजनवर अवलंबून राहावे लागते. जेव्हा केस गंभीर होते तेव्हा फुफ्फुसाचा उच्च रक्तदाब होतो, याचा परिणाम हृदयावर देखील होतो.